तुमच्याकडे एक नवीन ॲप आयडिया आहे, पण तुम्ही टेन्शनमध्ये आहात कारण तुम्हाला कळत नाही आहे की आयडिया चालेल की नाही. आणि ॲप नाही चाललं तर, इन्व्हेस्टमेंट आणि पैसे वाया गेले तर. बघा, एक आयडिया व्हॅलिडेट केल्याशिवाय मार्केटमध्ये लॉन्च करणं हे रिस्कीच राहतं. तुमचा टाईम, पैसे आणि एफर्ट्स सगळ्यांची रिस्क राहते. त्यामुळं ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू मेक शुअर द आयडिया इज वर्केबल. फर्स्ट स्टेप आहे मार्केट रिसर्च करणे. तुमचा आयडिया एक्झिस्टिंग ॲपसारखा आहे का? फॉर एक्झाम्पल फूड डिलिव्हरी ॲप्स लाईक स्विगी अँड झोमॅटो. तुमचा ॲप त्यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे हे समजा. स्टेप 2, एक छोटा सर्वे बनवा आणि तुमच्या कस्टमर्सकडे पाठवा. त्यामध्ये सिम्पल क्वेश्चन्स लाईक तुम्ही हे ॲप यूज कराल का, तुम्हाला कुठल्या फीचर्सची गरज आहे, असं. स्टेप 3, तुमचा आयडिया प्रॅक्टिकल आहे की नाही हे समजायला एक क्लिकेबल प्रोटोटाईप करा. प्रोटोटाईप तुम्हाला कस्टमर फीडबॅक मिळवण्यासाठी मदत करेल. व्हिडिओ हेल्पफुल असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा ज्यांना हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. बघा, ॲप आयडिया व्हॅलिडेट करणं हे काय रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. इम्पॉर्टंट स्टेप आहे 0चा 1 करणे. सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन येणार आहोत. धन्यवाद.